वाचवण्याची जबाबदारी कोणाची हा प्रश्न आमच्या समोर येईल. धन्यवाद. सुनील शिंदे. सभापती महोदय, विधेयक क्रमांक 53च्या या चर्चेत भाग घेत असताना या शहरातील, या शहराच्या बाहेरील किंवा या राज्याच्या काही ठिकाणी ऑर्केस्ट्राच्या नावाखाली जे काय आज बार सुरू आहेत आणि त्याच्यावरती नियंत्रण कसं आणायचं, कारण त्या बारमध्ये जे काही गैरप्रकार होत आहेत त्याच्यातनं निर्माण होणारी गुन्हेगारी किंवा इतर अनेक गोष्टी ज्या समाजाला घातक आहेत, आणि अशा सगळ्याच्या अनुषंगाने एक चांगलं विधेयक या ठिकाणी आपण आणलेलं आहे. वेगवेगळ्या आयुधाच्या माध्यमातून याच्यावरती नियंत्रण कसं आणता येईल, मग ऑर्केस्ट्रा ते परफॉर्मन्स लायसन्स, त्याचे नियम. खरं म्हणजे या सगळ्या गोष्टीमध्ये सामाजिक कार्यकर्ते म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही देखील अनेक वाईट अनुभवाला सामोरे गेलेलो. तर अर्थात आम्ही काय बारमध्ये गेलेलो नाही, परंतु एक काळ असा होता की अमुक एक आम्ही कधीच अशा बारमध्ये गेलो. स्पष्ट माझ्या एरियात तर मुंबई राज्यातले नामवंत बार होते, पण कधीच आम्ही त्या बाजूला फिरकलो नाही. आणि एक काळ असा होता की बरोबर काय एक काळ असा होता की आजही, एक काळ नाही आजही, अमुक एक विभागात जायचं असेल तर त्याची खूण म्हणून त्या बारचं नाव सांगितलं जाते. अमुक एक बारच्या बाजूला ती बिल्डिंग आहे की अमुक एक बारच्या बाजूने ती गल्ली गेलेली आहे. म्हणजे एवढी प्रसिद्धी, एक म्हणजे अशा कुकार्य चालणाऱ्या त्या सगळ्या माध्यमांना अशा तऱ्हेने प्रसिद्धी मिळालेली आहे एका काळी. आणि त्याच्या एकेकाळी एकेकाळी किंवा अजूनही काही ठिकाणी, मी आता नावं घेत नाही, नावं या सभागृहात नावं घ्यायची नसतात, परंतु ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे ह्या सगळ्यावरती शासन वेगवेगळ्या माध्यमातून लक्ष देत असताना, वेगवेगळ्या माध्यमातून नियंत्रण असताना आम्हाला सपोर्टच केला पाहिजे. या ठिकाणी सपोर्ट करत असताना मी एक विशेष कसं आहे की आता काही बार हे काही ओपन जागेत आहेत तिथे ठीक आहे, परंतु काही बार शाळांच्या बाजूला, म्हणजे नियम आता शाळेच्या बाजूला चालणार नाही, शाळेच्या बाजूला, काही हॉस्पिटलच्या बाजूला, काही रेसिडेन्शियल बिल्डिंगमध्ये, रहिवासी बिल्डिंगमध्ये. या आम्ही वाईट अनुभवाला सामोरे काय गेलो सांगतो. कधी कधी रहिवासी आणि हे बार मालक यांच्यात ज्यावेळेला भांडण व्हायचं त्यावेळेला शेवटी रहिवाशांच्या रक्षणासाठी आम्हाला त्या ठिकाणी जावं लागायचं. आणि अशा वेळेला त्यावेळेला त्यांच्या बाजूने असणारे गँगस्टर, मग ह्यांची आणि आमची दुश्मनी, म्हणजे तिथला लोकप्रतिनिधी ह्या सगळ्या गोष्टीला सामोरा जातो. हे सगळं घडत आलेले हे सगळे अनुभव आहेत. सुदैवाने शासनाने वेगवेगळ्या माध्यमातून यांच्यावरती नियंत्रण आणलेलं आहे, आणू पाहत आहेत. पण आजही आता तर आपण ज्या पद्धतीने लायसन्स देणार आहात, त्याचे नियम सगळे काटेकोरपणे करणार आहात, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी कटाक्षाने पाहिल्या पाहिजेत की त्या ठिकाणी आजूबाजूला असलेल्या शाळा आहे का, त्या ठिकाणी जसे इतर वाईन शॉपच्या बाबतीत, बारच्या बाबतीत मंदिर, शाळा, हॉस्पिटल, आणि त्याच पद्धतीने त्या ठिकाणी रहिवासी वस्ती आहे का, त्या रहिवासी वस्तीला त्याच्यापासून त्रास होणार आहे, ह्या रहिवासी वस्तीपासून त्यांचा बचाव व्हायला पाहिजे. म्हणून रहिवासी वस्ती असेल किंवा त्या ठिकाणी काही इतर धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्था असतील, काही सामाजिक शिक्षण देणाऱ्या संस्था असतील, अशा सगळ्या गोष्टींपासून ह्या सगळ्या गोष्टी अलिप्त असल्या पाहिजेत. आणि हे सगळं होत असताना परफॉर्मन्सच्या नावाखाली आपण ठीक आहे, हालचाली झाल्या चुकीच्या त्याच्यावरती ॲक्शन घेतो, परंतु ज्या गोष्टीवरती हालचाली होत आहेत, म्हणजे आता एखादं चोली के पीछे क्या है, चुंदरी के नीचे क्या, हे ज्यावेळेला मग ह्याच्यावरती कोण नियंत्रण आणणार? ही ज्यावेळेला ह्या अशा वाक्यांची गाणी येतात, अशा चालीची ज्यावेळेला गाणी आणतात, मग हे मुळात सुरू होतं इथपासूनच. तुम्ही अशा गाण्यांवरती पहिल्यांदा बंदी आणणार का? कारण अशा तऱ्हेची गाणी वाजवली जातात आणि मग त्याच्यातनं त्या ठिकाणी अश्लील हावभाव वगैरे या सगळ्या गोष्टी सुरू होत असतात. त्याच्यामुळे सगळ्यात आधी आपल्याला की त्या ठिकाणी कोणत्या पद्धतीची गाणी वाजवली जाणार आहेत, त्या गाण्यातनं त्या ठिकाणी अश्लीलता निर्माण होणार आहे काय, त्या गाण्यातनं त्या ठिकाणी कुठेतरी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे काय. त्याच्यामुळे ह्या सगळ्या विधेयकाच्या माध्यमातून बोलत असताना
त्या ठिकाणी वाजवलं जाणारं गाणं हे देखील ह्या दृष्टीने अतिशय आपल्याला त्या गाण्याबद्दल बघायला पाहिजे. आणि म्हणूनच या विधेयकाला एक चांगल्या हेतूने आणलेले विधेयक पाठिंबा देत असताना ज्या काही मी छोट्या मोठ्या सूचना केल्यात त्याचा शासनाने विचार करावा अशी माझी आपणास विनंती आहे. संजय खोडके. सभापती महोदय, हे जे बिल मंत्री महोदयांनी आणलेलं आहे